मूर्तिजापूरमध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून आनंद पेट्रोल पंपावर आज शेतकरी संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। डिझेल मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट पेट्रोल पंप गाठत जवाब दो आंदोलन छेडले। आज 25 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास मूर्तिजापूर येथील आनंद पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या। खरीप मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने संतापाची लाट उसळली आहे। तक्रारी मिळताच शेतकरी संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तातडीने पेट्रोल पंपावर दाखल झाले। तालुका प्रमुख गजानन पाटील चौधरी, शेतकरी सेना प्रमुख अरविंद तायडे, सुरेश भाऊ जोगळे, अमोल तांबडे आणि बाळासाहेब खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंप संचालकांना जाब विचारत डिझेल तुटवड्याबाबत प्रशासनाला निवेदन दिले का असा सवाल केला। त्यावर संचालकांनी अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने आज निवेदन देणार असल्याचे सांगितले। दरम्यान तब्बल 25 किलोमीटर दूरून ट्रॅक्टर घेऊन आलेल्या शेतकऱ्याला रिझर्व्ह कोट्यातून डिझेल देण्यास आंदोलनकर्त्यांनी पंप प्रशासनाला भाग पाडले। तसेच शेतकरी प्रफुल्ल बढे आणि संजय डिके यांच्या ट्रॅक्टरमध्येही डिझेल भरून देण्यात आले। खरीप हंगाम सुरू असताना डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्य आणि पुरेसा डिझेल साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली। जर प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही शेतकरी संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। कॅमेरामॅन सोबत नरेंद्र खवले, महावाईस न्यूज, मूर्तिजापूर। शिवसेना तालुका अध्यक्ष गजानन भाऊ चौधरी, सेनेचे शेतकरी नेते अरविंद भाऊ तायडे आणि मी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आणि स्वतंत्र भारत पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि विदर्भ राज्याचा जिल्हाध्यक्ष या आनंद पेट्रोल पंपावर आम्हाला या शेतकऱ्यांचे फोन आले। शेतकऱ्याचे फोन आल्यानंतर डिझेलची टंचाई या शेतकऱ्याला भासून राहिली। त्यामुळे आम्ही आनंद पेट्रोल पंपच्या संचालकाला विचारलं तर आनंद पेट्रोलचे संचालक म्हणत आहे की आम्ही जेवढं आला आम्ही तेवढं देत आहोत, परंतु त्यांना एक स्टेटमेंट दिलेलं आहे। मी विचारलेलं आहे की तुम्ही तहसीलदार मॅडमला किंवा एडीओ साहेबाला सांगितलं का? तर आम्ही शनिवारी गेलो होतो पण तिथं ते नव्हते। आम्ही आज जाऊन आम्ही तिथं सांगणार आहोत। मी या व्यवस्थेला आणि या मूर्तिजापूरच्या एडीओ साहेबाला आणि तहसीलदार मॅडमला मी आवाहन करतो की हे डिझेल का येत नाही आणि याचा पुरवठा कुठून होतो आणि आपण काय करायचं आहे, जिल्हाधिकाऱ्याला काय करायचं आहे। कारण की खरीपाचा हंगाम आलेला आहे। या खरीपाच्या हंगामाला शेतकऱ्याला डिझेल आवश्यक आहे आणि त्या डिझेलची व्यवस्था या मूर्तिजापूर शहराच्या आणि मूर्तिजापूर तालुक्याच्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे आणि तो कोटा कसा इतर झाला पाहिजे, उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी एडीओ साहेबांनी आणि या व्यवस्थेनी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी हे सर्व मॅनेज करायचं आणि या संचालकांना डिझेल कसं मिळणार याबद्दल आपण या व्यवस्थेशी बोलून या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा नाहक त्रास झाला नाही पाहिजे याची जबाबदारी एडीओ साहेबांनी घ्यावी। मी या सर्वाच्या या साक्षीने मी इथं सांगत आहो। इथं हे पोलीसवाले पण आलेले आहेत। आम्ही कोणत्याही प्रकारचं इथं आंदोलन किंवा आम्ही कोणतं हे करणार नाही, परंतु शांततेच्या मार्गाने हा आमचा मेसेज हा आमचा या पूर्ण व्यवस्थेला मी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। आणि हा पेट्रोल पंपाचे संचालकांना मी विनंती करतो की जेवढंही डिझेल येणार आहे ते डिझेल तुम्ही शेतकऱ्याला प्युरिटीला देण्याचा प्रयत्न करावा, कारण की शेतकऱ्याला आवश्यक आहे। आम्ही एवढी जबाबदारी घेतो की या मूर्तिजापूरमध्ये शांतता भंग झाली नाही पाहिजे। कोणत्याही प्रकारचा असा जसा आता बुलढाणा जिल्ह्यात झालेला आहे तुम्ही पाहिलेलं असेल तर अशा कोणत्याही प्रकारचं झालं नाही पाहिजे। आणि मी एडीओ साहेबांना आणि तहसीलदार मॅडमना या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो शेतकरी संघटनेचा नेता म्हणून मी इथं विनंती करत आहो, कारण की शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा नाहक त्रास झाला नाही पाहिजे। पुन्हा मी हे सांगत आहो की नाहक त्रास झाला नाही पाहिजे। याकरता आपल्याला काय करता येईल आणि डिझेलचा साठा मूर्तिजापूर तालुक्यामध्ये मूर्तिजापूरच्या सर्व पेट्रोल पंपावर कसा उपलब्ध होणार याकरता आपण कारवाई करावी एवढी मी या प्रसंगी विनंती करतो।